इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्याची 5 मोठी कारणे 90% लोकांना माहिती नसतात. तुम्ही इन्शुरन्स घेतलाय पण जर क्लेम करताना कंपनीने रिजेक्ट केला तर? हो, भारतात 90% लोक एक मोठी चूक करतात आणि त्यामुळे लाखोंचा क्लेम फेल होतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 अशा चुका ज्या तुम्ही आजच टाळल्या नाहीत तर भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, आपल्या एम.एच. रश्मी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. इथे आपण फायनान्स आणि इन्शुरन्सबाबत सोप्या भाषेत माहिती देतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटची चूक सर्वात धोकेदायक आहे. मिस्टेक 1, चुकीची माहिती देणे कंसात रॉंग इन्फॉर्मेशन. सर्वात मोठी चूक म्हणजे पॉलिसी घेताना चुकीची माहिती देणे. उदाहरणार्थ, स्मोकिंग करता पण नो टाकणे, आजार लपवणे. इन्शुरन्स कंपनी तपास करते आणि क्लेम वेळी सत्य समोर आले की क्लेम सरळ रिजेक्ट. एक्झाम्पल, एका व्यक्तीने डायबिटीस लपवली, हॉस्पिटलायझेशन झाल्यावर कंपनीने क्लेम नाकारला. सोल्युशन, नेहमी 100% खरी माहिती द्या, काहीही लपवू नका. मिस्टेक 2, वेटिंग पिरियड समजून न घेणे. प्रत्येक पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड असतो, पण लोक वाचत नाहीत. उदाहरणार्थ, काही आजारांसाठी 2 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. जर त्या काळात क्लेम केला तर रिजेक्ट. सोल्युशन, पॉलिसी घेताना वेटिंग पिरियड नक्की समजून घ्या. मिस्टेक 3, पॉलिसी लॅप्स होणे. प्रीमियम वेळेवर भरले नाही तर पॉलिसी लॅप्स होते आणि लॅप्स पॉलिसीवर क्लेम 100% रिजेक्ट. एक्झाम्पल, फक्त 10 दिवस उशीर झाला आणि लाखोंचा क्लेम गेला. सोल्युशन, ॲटो डेबिट लावा किंवा रिमाइंडर सेट करा. मिस्टेक 4, रॉंग हॉस्पिटल निवडणे. कॅशलेस फॅसिलिटीसाठी नेटवर्क हॉस्पिटलमध्येच जावे लागते. नेटवर्क बाहेर गेला तर क्लेम प्रोसेस कठीण होते आणि कधी रिजेक्टही. सोल्युशन, तुमच्या पॉलिसीच्या नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट आधीच चेक करा. मिस्टेक 5, डॉक्युमेंट्स योग्य न देणे कंसात मोस्ट इम्पॉर्टंट. ही सर्वात कॉमन आणि डेंजरस चूक आहे. इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स इज इक्वल टू क्लेम रिजेक्ट. हॉस्पिटल बिल्स, रिपोर्ट्स, डिस्चार्ज समरी काहीही मिसिंग असेल तर प्रॉब्लेम. सोल्युशन, सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित आणि कंप्लीट सबमिट करा. बोनस टिप, क्लेम करताना एजंटवर 100% डिपेंड राहू नका. स्वतः प्रोसेस समजून घ्या. पॉलिसी डॉक्युमेंट्स वाचा. कन्क्लुजन, तर मित्रांनो, या 5 चुका टाळल्या तर तुमचा क्लेम कधीच रिजेक्ट होणार नाही. इन्शुरन्स घेणे पुरेसे नाही, योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.